नमस्कार मित्रांनो, लग्नाची बेडी या मालिकेच्या आजच्या भागात आज आपण बघणार आहोत. सिंधू ही तिची कपड्यांची बॅग भरत असते तेव्हा राघव तिथे येतो. राघव सिंधूला म्हणतो की सिंधू हे काय करतेस तू आणि कुठे चालली आहेस. त्यावर सिंधू उत्तर देते की काहीही करेल पण इथे राहणार नाही. मला माझ्याबरोबर नीट बोलायचं नाहीये, या खोलीत राहायचं नाहीये, तर मी इथे राहून काय करू. मी इथून निघून गेलेलेच बरं आहे. राघव म्हणतो की म्हणजे मी आत्ता तर बोललो तुझ्याशी. सिंधू म्हणते की हो बोललो ना आपण, पण कामापुरतं, आणि मी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं देणं म्हणजे बोलणं नसतं ना राघव. तुम्हीच आठवा की तुम्ही शेवटचा माझ्याशी बोलायला कधी आला होतात. राघव, अजून किती दिवस आपण एकमेकांपासून लांब राहणार आहोत आणि किती दिवस एकमेकांना टाळणार आहोत. मला माहिती आहे की तुम्हाला या सगळ्या गोष्टींचा त्रास होतोय, परंतु एकाच छताखाली असं एकमेकांपासून लांब राहणं पण योग्य नाहीये ना. आणि मग जर तसं असेल तर मी तुम्हाला एकटं सोडलेलंच बरं राहील. जातीये इथून. तेव्हा राघव म्हणतो की सिंधू, तू माझी परिस्थिती जरा समजून घे, मी आता काहीही बोलण्याच्या मनस्थितीत नाहीये. सिंधू म्हणते की का, असं काय होतंय तुम्हाला, मानसिक त्रास होतोय. सिंधू म्हणते की तुम्हाला फक्त मानसिक त्रास होतोय, परंतु मला मानसिक त्रासासोबत शारीरिक त्रास सुद्धा होतोय. तुम्हाला जर माझा राग आला असेल तर मला रागवा, पण मला इग्नोर केलेलं अजिबात चालणार नाही. आणि जर तुम्हाला हेच करायचं असेल तर मी खरंच इथून निघून जाते. राघव सिंधूला म्हणतो की अगं सिंधू, मी तुला इग्नोर नाही करत आहे, प्लीज माझी परिस्थिती जरा समजून घे. सिंधू म्हणते की राघव, मग दुसरं काय करताय तुम्ही. सिंधू म्हणते की मग दुसरं काय करताय तुम्ही. राघव, तुम्ही बाळाचं स्वप्न बघत होता आणि माझा जो ॲक्सिडेंट झाला त्यामुळे तुम्ही बाबा होऊ शकणार नाहीत, आणि आता तुम्ही कधीही बाबा होऊ शकणार नाही हे सत्य पचवणं तुम्हाला अवघड जातंय, आणि ते तुम्हाला माझ्यापासून लपवायचं आहे. काल मी जेव्हा मधुताईंबद्दल तुम्हाला बोलले तेव्हा तर तुम्ही माझ्याशी व्यवस्थित बोललात. जेव्हा मी तुम्हाला विचारलं की तुमचा माझ्यावर विश्वास आहे का, तेव्हा तुम्ही काहीही न बोलता तिथून निघून गेलात. आपण आईबाबा होण्यासाठी मी किती मार्ग सुचवले, परंतु एकही मार्ग तुम्ही अवलंबायला तयार नाही आहात. आणि तिथे आलेली असते आणि राणी ह्या दोघांचं बोलणं ऐकत असते. सिंधू म्हणते की आता तुम्हाला जे करायचे ते करा, तुम्ही एकतर मूल दत्तक घ्या नाही तर दुसरं लग्न करा, पण मी मात्र आता इथून निघून जातीये. तेव्हा राघव म्हणतो की वेडी झाली आहेस का सिंधू, तू काय बोलतीये, तुझं तुला तरी कळतंय. माहिती आहे ना सिंधू, माझं तुझ्यावर किती प्रेम आहे. मला आपलं बाळ हवंय, मला बाळ असं दत्तक नाही घ्यायचंय. त्यावर सिंधू म्हणते की मग हीच गोष्ट तुम्ही मला शांतपणे का नाही सांगितली, मी का नाही ही गोष्ट माझ्याशी डिस्कस केली. राघव, तुम्हाला या गोष्टीचा त्रास होतोय तर म्हणून तुम्ही माझ्याशी बोलणं बंद केलं, दुसऱ्या खोलीत जाऊन झोपलात. तुम्ही माझ्याशी येऊन का नाही बोलले हे सर्व. आता एकमेकांना आपल्या आधाराची गरज आहे. पण जर तुम्हाला ही गोष्ट कळत नसेल तर मी इथून घर सोडून निघून गेलेलं. राघवला थोडंसं वाईट वाटतं आणि राघव लगेचच सिंधूला जवळ घेतो. राघवने सिंधूला जवळ घेतलेलं असतं ते बघून राणीला मात्र खूप राग येत असतो. राघव सिंधूला पुढे म्हणतो की सिंधू, आय एम सॉरी, मला माहिती आहे की माझं चुकतंय, पण मला थोडासा वेळ दे प्लीज. खरं सांगू सिंधू, मला हे दुःख सहनच होत नाहीये. मी आजपर्यंत प्रत्येक वेळी तुला सपोर्ट केलाय, प्रत्येक वेळी तुझ्या पाठीशी उभा राहिलो, पण आज तू मला सपोर्ट कर. मला हे समजतंय की तुला माझी गरज आहे आणि मलाही तुझी गरज आहे. आय एम सॉरी, पण प्लीज तू ह्या सगळ्या गोष्टी नको बोलूस. दुसरं लग्न करण्याचा प्रश्नच येत नाही. माझी बायको तू आहेस आणि नेहमी तूच राहशील. मला प्रॉमिस कर की तू मला सोडून कुठेही जाणार नाही. सिंधू म्हणते की नाही जाणार, पण एका अटीवर. आजपासून तुम्ही माझ्यासोबत इथे झोपायचं, तुम्ही मला एकटीला सोडून कुठेही जायचं नाही. त्यावर राघव म्हणतो की ठीक आहे, आणि सिंधू पुन्हा एकदा राघवला मिठी मारते. राणीला मात्र हे अजिबात सहन होत नसतं, कारण राणीच्या प्लॅनवर आता पूर्णपणे पाणी फिरलेलं असतं. राघव सिंधूला म्हणतो की तुम्हाला कधीच सोडून जाऊ नकोस. सिंधू म्हणते की कधीच नाही जाणार. राघव म्हणतो की पक्का. सिंधू म्हणते की पक्का. राघव सिंधूला म्हणतो की मग आताच्या आता हे सगळं सामान कपाटामध्ये ठेवून दे. तर सिंधू म्हणते की हो मग ठेवणारच आहे, तुम्हाला काय वाटलं मी खरंच जाणार होते. तरी मला ते मध्ये मध्ये करावं लागतं तुमचा मूड चेंज करायला. राघव म्हणतो की अच्छा सिंधुगिरी. सिंधू म्हणते की हो. राघव म्हणतो की ठीक आहे, मी आलोच. राघव तिथून निघून जातो. राणी लगेचच बाजूला जाऊन लपते आणि राघव गेल्यानंतर राणी लगेचच सिंधूकडे येते आणि सिंधूला म्हणते की सिंधू, अगं मला तुला एक रिक्वेस्ट करायची होती. म्हणजे रायांचा बर्थडे आपण सेलिब्रेट करतोय ना, मला त्यासाठी जरा तुझी मदत हवी होती. सिंधू म्हणते की हो करेल ना, माझी खरंच खूप इच्छा आहे राया भाऊजींचा बर्थडे साजरा करायची. काल तर ते माझ्या स्वप्नातच आले होते आणि मला म्हणत होते की कुटुंबातले सगळे व्यक्ती मला विसरले, आणि त्यामुळे मला असं वाटतंय की आपण त्याचा बर्थडे सेलिब्रेट करायलाच हवा. आणि लगेचच रडण्याचं नाटक करू लागते. तेव्हा सिंधू म्हणते की मधुताई, तुम्ही शांत व्हा बरं, इथे बसा. मला माहिती आहे की तुम्हाला राया भाऊजींची खूप आठवण येते. आपण नक्कीच त्यांचा वाढदिवस साजरा करू, पण काकूंना कन्व्हिन्स करावं लागेल.
राणी म्हणते की त्यासाठी माझ्याकडे एक आयडिया आहे. मामींना कसं कन्व्हिन्स करायचं हे मला माहिती आहे. ॲक्च्युली मला अजून एक रिक्वेस्ट करायची होती. तू माझ्यासोबत कॉफी घेशील? सिंधू म्हणते की कॉफी हे काय अचानक? त्यावर राणी म्हणते की गेले काही दिवस राया आणि मी आम्ही एकत्रच कॉफी घ्यायचो. मला त्यांची खरंच खूप आठवण येते म्हणून म्हटलं तुला विचारावं. सिंधू म्हणते की ठीक आहे, तुम्ही बसा, मी पटकन कॉफी घेऊन येते. त्यावर राणी म्हणते की नाही, मी केली आहे कॉफी, मी आणते. आणि मग नंतर राणी आणि सिंधू दोघंही कॉफी पीत गप्पा मारत असतात. राणी सिंधूला म्हणते की खरं तर मला तुझं खूप कौतुक वाटतं. म्हणजे पर्सनल आणि प्रोफेशनल लाईफ किती छान मॅनेज करते तू, कसं जमतं तुला? सिंधू म्हणते की हो, थोडंसं अवघड जातं, पण जगण्यासाठी दोन्ही गोष्टी तितक्याच महत्त्वाच्या आहेत. राणी म्हणते की हो, खूप लकी आहेस तू की तुला राघवसारखा नवरा मिळाला आहे. ती सपोर्ट करतो तुला, किती साथ देतो तुझी. सिंधू म्हणते की हो खरं आहे, ते खूप करतात माझ्यासाठी. राणी विचारते की तो बरा आहे ना? त्यातच राघव तिथे उशी घेऊन आलेला असतो. त्यावर राणी विचारते की राघव, तू उशी घेऊन कुठे गेला होतास? तुम्हा दोघांमध्ये तर सगळं काही ठीक आहे ना? राघव म्हणतो की ऑफकोर्स, आधीपेक्षा तर छान आहे. ही राहिला प्रश्न उशीचा, तर सिंधूला एक महत्त्वाचा केस स्टडी करायचा होता, त्यामुळे मीच गेस्ट रूममध्ये झोपायला गेलो होतो. राणी मनामध्ये म्हणते की हीच संधी आहे. तुमच्या दोघांमध्ये आलेलं हे अंतर आता माझ्याच फायद्याचं ठरणार आहे. आता मीच राघवच्या जवळ जाणार आणि आमच्यामध्ये आता दुसरं कोणीही येऊ शकणार नाही. राणी पुढे म्हणते की बरं चल, मी येते आणि थँक्यू सो मच की कॉफीसाठी कंपनी दिली. तर इकडे राणी परत रुक्मिणीकडे येते. रुक्मिणी म्हणते की तू इथे काय करतेयस? रायाच्या वाढदिवसाची परवानगी मागायला आली असेल तर मी ती अजिबात देणार नाही आणि मला यावर चर्चाही करायची नाही आहे, तू इथून निघून जा. तर राणी म्हणते की मामी, मला माहिती आहे की तुम्हाला माझा राग आला आहे. खरं तर मी हे समजू शकते, माझीही इच्छा नाही आहे. त्यावर रुक्मिणी म्हणते की मग का आली आहेस? तुला दिसत नाही आहे का मी काम करते ते? राणी म्हणते की मी खरं तर सिंधूसाठी आली आहे. सिंधूची अशी इच्छा आहे की आपण रायांचा वाढदिवस साजरा करूयात. रुक्मिणी म्हणते की तू सातत्याने खोटंच बोलत राहणार आहे का? माझ्या चेहऱ्यावर लिहिलंय का मी मूर्ख आहे? सगळ्यांच्या समोर तूच म्हणालीस ना की तुला रायाचा वाढदिवस साजरा करायचा आहे आणि सगळ्यांसमोर तू सिंधूला मिठीही मारलीस. राणी म्हणते की मामी, एकेकाळी मी तुमची लाडकी सून होते, आता एवढाही विश्वास नाही तुमचा माझ्यावर. मग राणी पुन्हा नाटकं करत म्हणते की राया खरं तर माझ्या स्वप्नात आले होते, त्यांचा चेहरा खूप पडला होता. म्हणत होते की सगळे मला विसरले, हे घर, माझ्या घरातल्या माणसांसाठी मी कोणीच नाही आहे का? मामी अहो, हे सर्व ऐकून मला इतकं वाईट वाटलं की मी दचकून जागे झाले. मामी, आपण रायांचा वाढदिवस साजरा करूयात का? म्हणजे सिंधूसाठी नाही, निदान रायांसाठी. आपण ना त्यांच्या आवडीचा बेत करू आणि एकत्र जेवायला बसू, त्यांच्या आत्म्यालाही शांती मिळेल. तर या सगळ्या सिंधूच्या आयडिया असतात, परंतु राणी ती तिच्या पथ्यावर पाडून घेत असते. पुढे मला माहिती आहे मामी, राया जितके माझ्यासाठी महत्त्वाचे होते तितकेच तुमच्यासाठीही. तुमचा राग हा माझ्यावर आहे, रायांवर नाही. मला माहिती आहे की मी सिंधूसोबत खूप चुकीचं वागली आहे. खरं तर माझ्यामुळे सिंधू आई होऊ शकणार नाही, परंतु आता जे झालंय ते तर आपण बदलू शकत नाही आहे. खरं तर रायांचा वाढदिवस साजरा करून जर या घरात आनंद येणार असेल तर आपण करूयात ना. रुक्मिणी राणीला म्हणते की खरं बोलतीयस, तू सिंधूसोबत जे काही वागली त्याचा तुला पश्चाताप होतोय? राणी म्हणते की हो मामी, खरंच मी सिंधू, त्याचा मला खूप पश्चाताप होतोय. गेले काही दिवस मी, राघव, सिंधू आम्ही तिघंही खूप खचलोय. एका मागोमाग एक 2 असे प्रसंग घडलेत आपल्या घरात. पण मामी, मला सांगा की रायांचा वाढदिवस साजरा करून आनंदाचे 2 क्षण घरामध्ये येणार असेल तर का नाही करायचा? तुम्ही प्लीज थोडासा विचार करा ना, मी येते. असं बोलून राणी तिथून निघत असते तेव्हा रुक्मिणी म्हणते की 1 मिनिट, तुम्हाला जर सगळ्यांनाच रायाचा वाढदिवस साजरा करायचा असेल तर हरकत घेणारी मी कोण? पण फक्त घरातली माणसं उपस्थित असतील, बाहेरच्या कोणालाही बोलवायचं नाही. राणी म्हणते की हो नक्की, बाहेरच्या कोणालाही बोलवणार नाही, थँक्यू मामी. आणि राणी लगेचच रुक्मिणीला मिठी मारते आणि मनामध्ये म्हणत असते की मामींचं मन तर मी जिंकलंय, आता फक्त राघव राहिलंय, त्याचं मनसुद्धा मी आता लवकरच जिंकेल. आता माझ्या वाटेत कोणीही येऊ शकणार नाही. इकडे सकाळी सकाळी सर्व जमा झालेले असतात. राणी म्हणते की मला तुम्हाला एक आनंदाची बातमी द्यायची आहे. रायांचा वाढदिवस साजरा करण्यासाठी मामी तयार झालाय. राणी म्हणते की अरे वा, कसं काय? कालपर्यंत तर त्या चिडल्या होत्या. राणी म्हणते की हो, मी तुला म्हणाली होती ना माझ्याकडे एक आयडिया आहे. मी जरा मामींची समजूत घातली आणि त्यांनी ऐकलं सुद्धा. आणि सिंधू म्हणते की ठीक आहे, चला बरं झालं. राणी म्हणते की पण माझी एक रिक्वेस्ट आहे, तू तुझ्या स्वप्नाबद्दल कोणाला सांगू नकोस. माहीत नाही ना कसे सगळे रिॲक्ट होतील. उगाच आनंदाचा दिवस आहे आणि सगळ्यांच्या डोळ्यात पाणी नको यायला. आणि आजचा दिवस आपण रायांच्या आठवणीत साजरा करूया आणि म्हणूनच मी रिषभला इथं बोलवलंय.
सिंधू म्हणते की राया भाऊजींसाठी एक पूजा करण्याचं सुद्धा डोक्यात आहे. तर रिषभ म्हणतो की कमाल आहे वहिनी, मी आत्ता लगेचच गुरुजींना फोन करतो. वहिनी, तू घरातल्यांचा किती विचार करतेस ग, खरंच तू खूप ग्रेट आहेस. मी नाही रिषभ, मधुताई. आणि हा विचारसुद्धा मधुताईंचाच आहे. त्यातच तिथे राजश्री येते आणि म्हणते की राघव सिंधू आलात तुम्ही, खूप बरं वाटलं तुम्हाला दोघांना एकत्र बघून. कायम असेच एकत्र राहा आणि कधीच एकमेकांची साथ सोडू नका. तुम्हाला दोघांना कोणाची दृष्ट नको लागायला. चला नाश्ता करून घ्या, नाश्ता तयार आहे. आणि मग सर्वजण नाश्ता करण्यासाठी जातात. आणि मनात म्हणत असते की ठरवलं तर हिराही तोडता येतो. मी सिंधू आणि राघवला आता बाजूला करणारच. आणि मी राघवला आता कायमचं माझ्याजवळ आणणार. आणि मित्रांनो, आजचा हा भाग इथेच संपतो. पुढील भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे तर पूजा करत असताना राणीने मुद्दामच साडीला आग लावलेली असते आणि तिच्या साडीची आग बघून राघव म्हणत असतो की राणी तू ठीक आहेस ना. राघव लगेचच राणीच्या साडीची आग विझवतो आणि राणीला विचारतो की राणी तू ठीक आहेस. त्यावर राणी म्हणते की हो मी ठीक आहे, पण राघव तुला काही भाजलं तर नाही आहे ना. आणि राघवचा हात हातात घेऊन ती राघवचा हात बघत असते. हे बघून सिंधूला मात्र फार वाईट वाटत असतं. तर राघव म्हणत असतो की माझं सोड, पण तू ठीक आहेस ना. राणी म्हणते की हो मी ठीक आहे. परंतु त्या दोघांचं असं बोलणं बघून सिंधूला मात्र फार वाईट वाटत असतं आणि ती दोघांकडेही बघत असते. तर मित्रांनो, असेच लग्नाची बेडी या मालिकेचे डेली अपडेट बघण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि आजचा हा भाग तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि कमेंट करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.